नित्य स्वामी दर्शन 13 सप्टेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी एक भक्ती सत्य आवर्जून सांगतो की स्वामी समर्थांच्या कृपेने हा जो नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे त्या नरदेहाचे सार्थक करा. स्वामींच्या नामसंगतीत राहून आपल्याला त्यांच्याच कृपेने जो हा सुंदर नरदेह प्राप्त झाला आहे तो भक्तीच्या गजरात तोलून धरा. ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वामीच फक्त क्षणमात्रात आपल्याला सर्व भक्तांचा उद्धार करतात. स्वामीच श्री दत्तात्रयांचे दर्शन घडवतात. एकदा का स्वामींच्या उत्कट सहवासाचे सुख लाभले की आपल्या जगत असलेल्या आयुष्याला भक्तीचा आकार प्राप्त होतो. स्वामींचे अखंड भजन आपल्याला अंतःकरणात निनादू लागते की सुखदुःखाच्या गडद सावल्या नाहीशा होतात. आपण आनंदाच्या शुभ्र धवल प्रवेशात राहू लागतो. ह्या सुख प्रदेशात मानवी आयुष्याला घेरून टाकणाऱ्या राग, लोभाच्या आणि मनाला त्रास देणाऱ्या दुःखाच्या सावल्या कधी पडतच नाहीत. एक मात्र आवर्जून लक्षात ठेवायची गोष्ट कोणती तर स्वामींचे स्मरण हा तुमच्या केवळ बौद्धिक विचारांचा भाग असून चालणार नाही. स्वामींचे स्मरण हा तुमचा श्वासोश्वास व्हायला हवा. नामस्मरणाचा प्रत्यक्ष अनुभव पाठीशी नसेल तर स्वामींचा सहवास कदापिही लाभणार नाही. एक कायम लक्षात ठेवा की आपला भक्तिमाथा स्वामींच्या चरणांशी सदैव झुकलेला हवा. चित्तात स्वामी प्रेम अखंडपणे वाहते हवे. मनात स्वामींविषयी सद्भाव हवा. हे सारे प्राणपणाने जोपासलेले असेल तरच स्वामींचे दर्शन घडते, त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभतो, अन्यथा नाही. तुम्हाला मनापासून सांगतो की श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी समर्थ. ह्या स्वामी नामाचा अखंड जप केला, केवळ स्वामींच्या नामाचे चिंतन केले, त्यांच्याच अलौकिक चरित्रात मनाने गुंतून राहिलो तर आपल्याला अज्ञानात उमटलेल्या स्वामींच्या नामसाधकांचा गजर ऐकू येऊ लागतो. अर्थात आपली देहस्थिती स्वामी नामाशी एकरूप झालेली हवी. तुम्हाला मी आज एक अभंग विचार देतो. स्वामी पायी माथा धरिता सद्भावे, तेणे श्री दत्त भेटे आपोआप. म्हणून श्री स्वामी समर्थ अखंड भजावे, तेणे श्री दत्त भेटे आपोआप. हे सूत्र लक्षात ठेवून जगा. तुमचे कोट कल्याण फक्त स्वामीच करतील. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.